केवळ कलेसाठी असते। महाराष्ट्राच्या यात्रा जत्रांना खरे स्वरूप प्राप्त होते ते या तमाशांमुळेच। यात्रा म्हणजे तमाशा आणि तमाशा म्हणजे यात्रा, हे समीकरण घट्ट जुळलेलं आहे। यंदा यात्रा जत्रांमधून प्रेक्षकांच्या पसंतीला उतरलेला तमाशा म्हणजे आम्रपाली पुणेकर आणि राजू बागुल पिंपरणेकर। कमी सुपारीत दर्जेदार तमाशा सादर करून या तमाशाने यावर्षी दिग्गज नावाजलेल्या तमाशांची पूर्णपणे बांडी पाडली आहे। लाख आणि 2 लाख रुपये सुपारी घेऊन छातुरमातुर तमाशा सादर करणाऱ्यांच्या तोंडात चांगलेच चपराक मारली आहे। नाव मोठे आणि लक्षण खोटे अशा तमाशांना आम्रपाली पुणेकरांनी चांगला पर्याय उपलब्ध करून स्वतःचे अस्तित्व निर्माण केलं आहे। अतिशय कमी सुपारीत तमाशा सादर करून देखील फडमालक राजू बागुल सतत हसतमुख आणि उत्साही राहतात, हे त्यांचे वैशिष्ट्य। गाडी कधी पंक्चर होते तर कधी गाडीतच बिघाड होतो, कधी कलाकार आजारी पडतो, या अनेक समस्यांना मालकांना सामोरे जावे लागते। मात्र आम्रपाली आणि बागुल हे या समस्यांकडे प्रश्न म्हणून नाही तर मानवता म्हणून बघतात। आम्रपाली पुणेकर सर राजू बागुल पिंपरणेकर यांच्या तमाशाच्या सेटवरती आहो आणि आपण जाणून घेऊया की तमाशा कलाकारांना किती संघर्ष करावा लागतो, त्याचप्रमाणे ते तमाशा कलाकार त्यांचा फड जो उभा करतात तो कशा प्रकारे उभा करतात आणि त्याचप्रमाणे ह्या तमाशाने अक्षरशः शून्यातून महाराष्ट्रामध्ये नावलौकिक केलेला आहे। असा दर्जेदार तमाशा रसिकांच्या मनावरती महाराष्ट्रावरती अधिराज्य मिळवलेला हा तमाशा आहे। या तमाशाचे मालक राजू बागुल पिंपरणेकर आपल्याबरोबर आहेत। आपण या तमाशाच्या सेटवरती आहोत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांनी या तमाशा उभा कसा केला आणि त्यांना काय काय संघर्ष सहन करावे लागले। आपल्याबरोबर आहे स्वतः राजू बागुल, त्यांच्याकडून जाणून घेऊया। नमस्कार, मी आम्रपाली पुणेकर लोकनाट्य तमाशा मंडळ या नावाने महाराष्ट्रभर बॅनर चालवतो। हा तमाशा उभा करताना अगदी सामान्य कुटुंबातला, शेतकरी कुटुंबातला, हालाकीची परिस्थिती असलेला एक सामान्य माणूस होतो। परंतु योगायोगाने कलेची आवड असल्यामुळे आणि माझे वडील पहिल्यापासून तमाशा क्षेत्रात होते। मी शिक्षण पूर्ण केलं, BA माझं पूर्ण झालेलं आहे आणि त्याच्यानंतर मी शिक्षक म्हणून डेअरी इंग्लिश मिडियम स्कूलला शिक्षक म्हणून नोकरी करत असताना अचानक या तमाशाचा आणि माझा म्हणजे समन्वय आला। आम्रपाली पुणेकर यांच्याशी माझा प्रेमविवाह झाला आणि मी योगायोगाने या तमाशा फडात आलो। तमाशा फड चालू करत असताना अतिशय शून्यातून म्हणजे अगदी वडापाव खायलासुद्धा पैसे नव्हते, 10 रुपयालासुद्धा महाग होतो। पण सर्व प्रेमाची कलाकारांना एकत्र केलं आणि जे चांगले होते, अनुभवी होते, ज्यांना खूप गरजावंत होते, अशा कलाकारांना एकत्र करून त्यांचं नेतृत्व करण्यासाठी म्हणजे या तमाशाचा जो फड होता हा पूर्वी जसाचा तसा फड दुसरीकडे असताना त्यांच्याकडे कला खूप चांगली होती पण नेतृत्वहीन असा फड होता। नेमकं काय करावं, कुणाशी बोलावं, कुणाशी गावकऱ्यांशी कशी चर्चा करावी, कसा तो म्हणजे सुपारी कशी ठरवायची, त्याचं कुठं गाड्या घेऊन जायचं, कुठं काही हे त्यांना काही जास्त माहिती नव्हतं। आणि जेव्हा मी या फडात आलो तेव्हा एक नियोजनबद्ध, शिस्तप्रिय असा एक तमाशा उभा राहिला, त्याचं नेतृत्व करायला मला चान्स मिळाला। आम्रपाली पुणेकर तमाशा मंडळाने मलाही माझ्या जीवनाचं खूप मोठं धन असं मिळवून दिलेलं आहे आणि हा तमाशा चांगल्या पद्धतीने उभा आहे। आता हा तमाशा असा तमाशा आहे की जो ज्या तमाशात अतिशय शिस्तप्रिय आहे, म्हणजे आमच्या तमाशात कुणी अजिबात व्यसन करत नाही। जे कलावंत आहेत ते दुःखापासून अगदी दूर आहेत, म्हणजे त्यांना स्वतःच्या पायावर कसं उभं राहायचं, कलावंत या नात्याने समाजाशी कसं निगडीत राहायचं, कसं लढायचं, स्वतःचा कलाकार म्हणून कसा ठसा उमटवायचा, अशा सगळ्या गोष्टीचा अनुभव घेऊन आम्ही हा अतिशय चांगल्या पद्धतीने या तमाशाची वाटचाल अकोले तालुक्यातील मेहंदुरी गावात यात्रेचा शो असताना आम्रपाली यांची स्वतःची मुलगी जखमी होती। तिच्या पायाला लागले असताना तरी देखील तिने पायात घुंगरू बांधले आणि लावणी सादर केली। असा असतो तो तमाशा। मात्र तमाशा कलावंतांना प्रेक्षकांच्या टाळ्या आणि शिट्ट्या सर्व काही विसरायला लावतो। हा तमाशा वेगळा असतो, स्वतःचे दुःख लपवून प्रेक्षकांना हसायला लावतो। आम्रपाली आणि बागुल यांनी अतिशय संघर्ष करून तमाशा वाढवला आहे।
असाच एक लोकनाट्य तमाशा गाजलेला आम्रपाली पुणेकर सह राजू बागुल पिंपरणेकर, आज त्यांच्याच आपण या ट्रॅव्हल्समध्ये आलेलो आहोत. आपल्याबरोबर काही कलाकार देखील या ठिकाणी आहेत. आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. मला सांगा, तुमचं नाव सांगा आणि तुम्ही कुठून आलात? नमस्कार, मी पूजा भोसले. मी पुण्यातून आले आहे आणि मी 13वी कॉलेजला आहे, FABCom करते. मला सांगा, आज तुम्ही बाकीच्या जर मुली पाहिल्यात तर प्रत्येक क्षेत्रामध्ये गेलात. कोण विमान चालवतं, ट्रेन चालवतं, प्रत्येक क्षेत्रामध्ये करिअर करतात. मात्र आज आपण ही कला का निवडली? का आज मला तमाशामध्ये जायचं आहे, काहीतरी कला सादर करायची, नेमकी का याच्या पाठीमागचं वास्तव? तसं तर मी कॉलेज करते आणि डान्स मला लहानपणापासूनच आवडते आणि हा तमाशा आम्रपाली पुणेकर ताईंचा आहे. आणि खरं तर बाकीच्या तमाशांचं मला माहीत नाही. मी तमाशा क्षेत्रामध्ये पहिल्यांदा आले आणि ते पण फक्त ताईमुळे आले. मला हे क्षेत्राचं काहीच माहीत नाही. पण मी जेवढं ह्या क्षेत्रामध्ये आले, म्हणजे जेवढं तमाशाबद्दल ऐकू भेटलं होतं, इथं खूपच वेगळं आहे. म्हणजे इथली शिस्त, इथनं राहणं आणि किंवा ताईंचं आणि दाजींचं वागणं खूपच वेगळं. म्हणजे असं कधीच नाही वाटलं की आम्ही या तमाशामध्ये एक कलाकार म्हणून किंवा एक त्यांच्या हाताखाली काम करतो म्हणून असं कधीच नाही वाटलं. असं वाटलं की आम्ही आमच्या घरात राहतो, आमच्या आईवडिलांसोबत राहतो. ताईंनी आणि दाजींनी आईवडिलांसारखं प्रेम दिलं, कधीच आम्हाला कुठल्या गोष्टीची कमी पडू दिली नाही. त्याच्यामुळे ताईंच्या आणि दाजींचे खूप खूप आभारी आहोत आम्ही. आपण पाहतात, आपण एवढ्या लांबून इथपर्यंत आलात. रोज 3-4 महिने तुम्ही बाहेरच असता. त्यावेळेला तुमच्या घरामध्ये आई असतील, वडील असतील, भाऊ असतील. आज तुम्ही तुमच्या घरापासून इतकं लांब प्रवास करत असाल, त्यावेळेला तुम्हाला तुमच्या घरची आठवण येत असेल? हो, आठवण तर खूप येते. पण काय करायचं, शेवटी कसे 12 महिन्यातले 3 महिनेच हे आमचे एक इव्हेंट असतात, शो असतात. त्याच्यामुळे 3 महिने बाहेर राहावं लागतं. आठवण वगैरे खूप येते. असं मध्ये 1-2 दिवस गॅप असल्यावर जाऊन भेटून वगैरे येतो. नाही, मला सांगा, तुम्ही हे जे काही काम करता याच्यामध्ये तुम्हाला मानधन किती दिलं जातं आणि काय सांगा? नाईटप्रमाणे असतात आणि काहींना महिन्याप्रमाणे असतात. 1,500 नाईट, 1200 नाईट, 1000 नाईट असे नाईट असतात. आणि मंथवाल्यांचं माहीत नाही, त्यांचं मंथ ठरलेलं असतं करारानुसार. आणि तुम्ही जे आता ह्या गाडीमध्ये प्रवास करता, तुमचं रोज पाणी बदलतं, जेवण बदलतं, हवामान बदलतं. याच्यामुळे तुमच्या शरीरावरती आणि तुम्हाला काही त्रास जाणवतो का? याच्यामध्ये आरोग्याला कसा धोका होतो? हो, खूप परिणाम होतो. पाणी चेंज झाल्यामुळं कधी गळ्यांना वगैरे त्रास किंवा वॉमिटिंग, लूज मोशन्स वगैरे त्रास होतात आणि बाकी एवढंच. तुम्ही ज्या वेळेला रात्री 10:30 वाजल्यापासून तर पहाटे 3 वाजेपर्यंत कला सादर करत असतात, ती कला सादर झाल्यानंतर तुमचं जेवण होतं. त्याच्यानंतर तुम्ही सकाळीच पुन्हा 8-8:30ला उठता आणि पुन्हा एकदा तो कार्यक्रम चालू करता. मग तुम्हाला झोप तरी किती तास भेटते? साधारणतः रात्री 3ला कार्यक्रम संपला की आवरून वगैरे घेऊस तर जेवण करूस तर 4-4:30-5 वाजतात. त्याच्यानंतर झोपून परत सकाळी 7ला उठावं लागतं, आवरावं लागतं. म्हणजे साधारणतः 3 ते 4 तास झोप येते. आणि मग ज्यावेळेला तुमचा सगळा कार्यक्रम पूर्ण होतो, त्यावेळेला तुमच्या प्रवासाला पुन्हा एकदा सुरुवात होते, त्यावेळेला तुम्ही त्या गाडीमध्ये प्रवासामध्ये तुमची झोप कशी होती? कारण साईडनं जाणाऱ्या येणाऱ्या गाड्यांचा आवाज, ते हॉर्स, यामध्ये तुम्हाला नेमकी काही जाणवत नाही का शरीरावरती? काय अनेक इजा होत असतील, झोप पूर्ण होत नसेल, परत हाच कार्यक्रम झाला का दुसऱ्या गावामध्ये तुम्हाला कार्यक्रम करायचा, नेमकी त्यावेळेला तुमचं ते कार्यक्रम करण्याची पद्धत आणि पूर्ण प्रेक्षकांना तुम्हाला ते हसवायचं असतं, नेमकी एवढी एनर्जी कुठून येते तुमच्यामध्ये? कसं सवय झालेली असते काम करून करून. आणि आमचं हे रोजचं रुटीन असल्यामुळे कसं झालं, आता आम्ही खूप वर्ष झालं ह्याच्यामध्ये काम करत आहोत. त्याच्यामुळे ते आमची एक लाईफ झाली आहे. ही तमाशाची जी आमची लाईफ आहे, बाकीच्यांपेक्षा आमची खूप आहे वेगळी लाईफ. बाकीच्यांचं जे उठायचं टायमिंग आहे ते आमचं झोपायचं टायमिंग आहे, लोकांचं खाण्याचं टायमिंग आहे, आमचं काम करण्याचं टायमिंग आहे. त्याच्यामुळे ही आमची वेगळंच जग आहे, आमची वेगळीच दुनिया आहे, आमची वेगळीच लाईफ आहे, आमचा वेगळा संसार आहे हा. खिशात वडापाव खाण्याइतपत पैसेही नसताना त्यांनी तमाशाला मोठं करण्याचं काम केलं. 7 महिन्यांचा सारखा प्रवास, कधी आंघोळीला पाणी मिळतं तर कधी कधी चक्री वादळ गाठते, तर कधी गारपीटही होते. मग तमाशा थांबावा लागतो, फळमालकांचे नुकसानही होते. मात्र तमाशा कलावंत न खचता पुन्हा वेड्यासारखं हसवून पुढच्या खेळासाठी तयार असतो. हाच तो तमाशा. मी म्हणजे लहानपणापासून माझी आई ह्या क्षेत्रामध्ये होती, त्यामुळं मी सुद्धा या क्षेत्रामध्ये आले. मी यापूर्वी संगीत बारीमध्ये होते, पण संगीत बारीमध्ये म्हणजे तिथलं वळण वेगळं होतं. आणि त्यानंतर मी आम्रपाली ताई पुणेकरमध्ये ह्या तमाशामध्ये आले. त्यानंतर ते दोघं पण, राजू भाऊ पिंपरणेकर पण आणि अमरताई पण माझ्यापेक्षा वयाने लहान आहेत, पण त्या इतकं प्रेम देतात की आईवडिलांच्या जास्त इतकं प्रेम देतात की स्वतःचं घरदार असूनसुद्धा आम्हाला स्वतःच्या घरी करमत नाही.
हे क्षेत्र म्हणजे इतकं छान आहे. लोक याला खूप वाईट समजतात, लोकांच्या दृष्टिकोनामध्ये खूप वेगळं समजतात. पण आमचं क्षेत्र इतकं सुंदर आहे, इतकं छान आहे की इतकं सुख, समाधान, आनंद वाटतो की ही गाडी म्हणजे आमचं घरच आहे. ही गाडी आमचं घर आहे. इतकं छान वाटतं आम्हाला, म्हणजे तकलीफ नाही, त्रास नाही. त्यांनी कधी आम्हाला मालक या हिशोबाने आम्हाला जाच केला नाही, कधी तकलीफ दिली नाही, कधी असं आरडून बोलले नाही की तुम्ही इथं हेच काम केलं पाहिजे, तिथं तेच काम केलं पाहिजे. आम्ही स्वतःच असं समजतो की आम्ही स्वतः ह्या तमाशाचे मालक आहेत. ते 10-10, 5-5 रुपये करताना त्या दुसऱ्या मालका बरोबर जायचे, पण त्यांना 5 रुपये कधी मिळत नव्हते. पण त्यांनी असं शून्यातून जग निर्माण केलं तर त्यांचा आज तमाशा फॉर्मलाय साहेब. 1 नंबरला तमाशा आहे त्यांचा. तुमच्या 3 पिढ्या आहेत. हो, नेमकी कसं एवढं वय झालं तरी आज तुम्ही कला सादर करता? म्हणजे असं म्हणतो छंदच होता ना, आणि ते करता करता आपण म्हणजे लोक जागृतच करायचो. जवळजवळ कीर्तनकारासारखं अगदी लोकांना उपदेश करायचो. आणि मला पार्टी काम करायचा नाद असा, छंद असायचा. त्यामुळे मुलगा आमचा करू लागला, आम्ही करू लागलो आजपर्यंत. आता माझं वय जवळजवळ 60-65 आहे, तरी अजूनसुद्धा मला काम करावंच लागतं आणि मला त्यात छंद आहे. आणि हे करता करता परमेश्वर आमच्या नवसाला पावला आणि आज जवळजवळ काहीतरी आम्ही अगदी सुखाने खातो. माझं शिक्षण 10वी झालं 1990मध्ये, परंतु मला कोणती शिक्षक होण्याची का काही डॉक्टर होण्याची का काही सर्व्हिसवाला होण्याची आवड नव्हती. परंतु मला एक स्टेजवरचा गायक होऊ दे म्हणलं देवा. तर मी मला ज्या मनापासून आवड होती त्यामुळे माझी जी इच्छा आहे ती पूर्ण झाली आणि मी चांगला मोठा गायक बनलो. मी जे ऑर्गन वाजवते ते मी वयाच्या 7 वर्षापासूनच मला ती कलेची आवड आहे. मला दुसरी कुठलीच आवड नाही वाटली, फक्त मला कलेचीच आवड वाटली. आणि म्हणून कलाक्षेत्रात मला वयाच्या 7 वर्षापासूनच मला ते आवड लागली. कारण माझे आईवडीलच कलाकार होते, माझे आजोबा आजी कलाकार होते. माझी 4थी पिढी ह्या कलाक्षेत्रात, आमचे गायन पार्टी करायची कवाली हे. आणि नंतर माझी 3री पिढी आणि 4थी पिढी ही माझी आम्रपाली पुणेकर माझी मुलगी आहे. राजू बागुल माझे जावई आहेत. आणि वयाच्या 7 वर्षापासून वाटतं किती त्रास होतो काय सांगा? ना म्हणजे त्रास नाही होत. आता हे सवयच झालेली आहे आम्हाला ह्यांची. हे ग्रुप माझा, ह्या मुलं, हे माणसं सगळे असं वाटतं का माझा परपंचच आहे, माझं घरच आहे. ज्यावेळेस आता आज गॅप आहे, म्हणजे आता एंड होणार आहे आमचे, सगळेजण घरी जाणार आहे, तर सगळेजण रडायला लागले का एवढ्या जीवाने राहिलो इतक्या दिवसापासून आम्ही, आता सगळेजण घरी जाणार. ज्यावेळेस एकत्र येतो ना तर असं वाटतं का घरच आहे आमचं हे. तुम्ही किती वयाच्या असताना ह्या तमाशा क्षेत्रामध्ये पाऊल टाकलं? 7 वर्षाचे असताना मी तमाशामध्ये, पण आई बरोबर राहायचे. आणि स्वतःची पार्टी काढली 16 वर्ष झालं मला. आम्ही असं पण ऐकलं का ह्या कला सादर करता करता या तमाशाचे मालक आणि तुम्ही तुमचं लव्ह मॅरेजमध्ये अरेंज मॅरेज झालं? हां, म्हणजे ते शिक्षक होते इंग्लिश मिडियमला, संगमनेरला डेरेला. ते त्यांच्या वडिलाबरोबर यायचे. मग तिथं आमचं प्रेम झालं आणि मग आम्ही लग्न केलं. असं असं वाटत नाही का तुम्हाला ते शिक्षक असल्यामुळे ते आजही पण चांगला पगार 40-50 हजार रुपये पेमेंट घेतलं असतं, मात्र आज ते तुमच्याबरोबर तुम्हाला साथ देतात, नेमकी काय सांगाल त्याच्याबद्दल? म्हणजे आता तिथं कोणी ओळखलं नसतं एवढं, तिथं काही 4 मुलांनीच ओळखलं असतं. आता तमाशामध्ये आल्यावर किती लोक ओळखतात, किती असं गावगाव हिंडतो. म्हणजे मला एक सांगा, ज्यावेळेला तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही कला सादर करत असतात, आज शासनाने तुमच्याकडं
कशा पद्धतीने लक्ष द्यायला पाहिजे? कलाकारांचं मानधन प्रश्न असतील, अनेक समस्या आहेत. या संदर्भात तुम्ही सरकारला हा तुमचा आवाज पोहोचला पाहिजे यासाठी काय सांगाल? आता मालकांना तर पैसे दिलेलेच आहे त्यांनी. मोठ्या पार्ट्यांना 15 लाख रुपये दिले आहे, त्याच्यामध्ये 12 लाख रुपये, सगळे छोट्या पार्ट्याला 5-5 लाख रुपये दिले. पण आता कलाकारांसाठी पण द्यायला पाहिजे. कलाकारांसाठी 2,000 रुपये महिना देते, पण त्याच्यात पुरं पडत नाहीत ना ते. आता अशी इच्छा आहे का प्रत्येक कलाकारांना 5,000 रुपये महिना दिला पाहिजे आणि वयाची अट कमी केली पाहिजे. कारण वयाची अट जास्त होती ना, 50 वर्षापूर्वीपर्यंत तर कुणी जगत नाही आणि ते तिथपर्यंत जायला ऐपत पण नाही ना राहत. मग 5,000 रुपये महिना दिला पाहिजे शासनाने कलाकारांसाठी. ज्यावेळेला आपण स्टेजवरती कार्यक्रम साजरा करत असतो त्यावेळेचे जे काही प्रेक्षक वर्ग असतो, हात वगैरे करत असतो, उभं राहून नाचत असतो, मात्र कधी कधी स्टेजवरती खडे फेकले जातात. त्यावेळेला ते कलाकार त्याच्या ताकदीनं ती कला सादर करत असतो, समोर त्याचं मनोरंजन करत असतो. त्यावेळेला ज्यावेळेला खडा फेकला जातो त्यावेळेला नेमकी काय मनातून काय त्रास होतो का काय चूक झाली? नाही, आता ही पब्लिक राहते, 12 गावची 12 पब्लिक राहते. कोण कसं आहे तर कोण कसं आहे तर. काही लोक चांगले पण राहतात ना, त्यांच्याकडेच बघून अवभाव करायचे, त्यांच्याकडे बघूनच कार्यक्रम करायचा. आता 2 वाईट असले तर बाकीचे सगळे चांगलेच आहेत ना असं. तुम्हाला एक शेवटचा प्रश्न. सांगितल्याप्रमाणे 12 गावचे 12 लोक असतात, त्याचप्रमाणे ज्यावेळेला तुमचा कार्यक्रम शेवट होतो त्यावेळेला तुमचा पाठीमागच्या रूममध्ये तुमचं कपडे चेंजेस करायचं काम सुरू होतं, तुमचं आवरण्याचं काम सुरू होतं. मात्र त्याच वेळेला तीच पुढची पब्लिक, कोण दारू पिलेलं असतं, कोण नशेमध्ये असतं, कोण कसं असतं, हे ज्यावेळेला मागे येतात त्यावेळेला पडद्याच्या पाठीमागं फार त्रास देतो. त्यांना तुम्ही काय सांगाल? आता म्हणजे तसं नाही सांगता येत, कारण गावकऱ्यांनाच आम्ही सांगतो का आम्हाला थोडीशी मदत करा, या पोरांना साईटला करा. कारण आपण त्यांना बोलू शकत नाही, एका गावचे नसतेच ना ते त्रास देणार. तमाशा फडाला शासनाची मदत फार कमी आहे. वृद्ध कलाकारांचे प्रश्न, तमाशातील कलावंतांच्या लहान मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे. मोठ्या तमाशांना शासन अनुदान जास्त देतो, पण आमच्यासारख्या छोट्या तमाशांचं काय? प्रतिनिधी शशिकांत सरोदेसह गणेश आवारी, अकोले टाइम्स,